नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। आज एक आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत, जे की मागच्या 8 दिवसापासून हा विषय खूप गाजत आहे। हा विषय म्हणजे की विभागानुसार शिक्षक पद भरती। आता हे काय आहे, काय नाही, याचे काय फायदे आहेत का, तोटे आहेत का, हे आपल्याला आणखीन काही माहिती नाही आहे। प्रत्येकाकडे व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर वेगवेगळे मुद्दे आले असतील, त्याच्याबद्दल वेगवेगळी चर्चा झालेली असेल, एवढं फक्त आपण ऐकलेलं आहे। पण आता जी काही आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झालेली आहे, त्यानंतर आपली 30,000 शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत। पण आता हे पद नेमकी कुठल्या पद्धतीने भरली जाणार आहेत, केंद्रीय पद्धतीने भरली जाणार आहेत का विभागानुसार भरली जाणार आहेत, ह्याच्यावर खूप मोठा गदारोळ माजलेला आहे। पण आणखीन विभागानुसार पद भरती होणार आहे, ह्याला आणखीन शास्त्रीय असा किंवा कागदोपत्री असा किंवा 100% खात्रीदायक अशी आणखीन माहिती नाही आहे किंवा तसं नाही आहे। पण उगं कोणतरी असा विषय काढला की त्याच्यावर चर्चा करत हा एकदम असा धुमाकूळ घातलेला आहे। फक्त अधिवेशनामध्ये आपले जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनी एकदाच म्हटले होते की जी काही आपली शिक्षक पदभरती होणार आहे ती पदभरती ही विभागानुसार करण्याचा विचार शासन करत आहे आणि ही एक शासनाची धोरणात्मक बाब आहे। बस एवढंच म्हटलं होते। हे झालं 2-3 महिन्यापूर्वी झालं होतं, पण त्या विधानाचा आत्ता तर्कवितर्क लावला जातो आणि त्याच्यामधून भरमसाठ गदारोळ माजलेला आहे। पण आता खरंच होणार आहे का, ह्याच्याबाबत आणखीन ही खात्रीदायक असं काही सांगितलं गेलं नाही किंवा स्पष्ट विधान केलं गेलं नाही आहे। होऊही शकते, नाही पण होऊ शकते। आता जे काही आपले शासनाचे धोरण चालू आहेत किंवा शासनाची जशी काही प्रक्रिया चालू आहे, त्यांच्या कुठल्या प्रक्रियेवर कधी काय करतील काय सांगता येत नाही। कारण याचं जिवंत उदाहरण आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पाहिलेली आहे। आपण परीक्षा घ्या किंवा नोटिफिकेशन द्या म्हणून विचारत होतो, एकदमच त्यांनी धडामाना नोटिफिकेशन टाकले, डायरेक्ट परीक्षा घेऊन टाकली। आता हे त्यांचा विचार आहे असं धोरणात्मक बाब आहे, पण आणखी स्पष्ट केलं नाही आहे की ही जी होणार आहे ती ह्याच्यानुसारच होणार आहे का, अद्याप तसं काही स्पष्ट केलं नाही आहे। पण आता आणखीन परत एकदा सांगतोय की विभागानुसार शिक्षक पदभरती होणार आहे असं आणखीन जाहीर केलेलं नाही आहे, त्यामुळे सध्या तरी टेन्शन घेऊ नका। पण आता नेमकं विभागानुसार शिक्षक पदभरती म्हणजे काय असतं ते सुद्धा समजणं गरजेचं आहे। कारण आता ह्याच्याबद्दल खूप गैरसमज पसरवले गेलेले आहेत। आता गैरसमज काय पसरवले गेले आहेत, विभागानुसार शिक्षक पद भरती म्हणजे आता आपण ज्या विभागातले आहोत आपण फक्त त्या विभागातच फॉर्म भरू शकतो किंवा आपली नोकरी तिथंच असणार। मग याचाच आधार धरून स्थानिकांना आरक्षण द्या किंवा स्थानिकांना याच्यामध्ये 20%, 10% काय आरक्षण पाहिजे ते द्या, असं जे काही आंदोलनं चालली आहेत हे त्याला खतपाणी घालण्यासारखं आहे। पण त्या गोष्टी काय ते नाही आहे, तसं होत नाही आहे। स्थानिकांना आरक्षण वगैरे तसं भेटत नाही आहे, तो खूप मोठी लंबी प्रोसेस आहे, ते शक्य नाही आहे। पण आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं विभागानुसार शिक्षक पदभरती म्हणजे काय असतं ते पाहून घेऊ। आता हे अशाच पद्धतीने होईल किंवा तशाच पद्धतीने होईल हे शासनावर आहे, पण एकदम सांगायचं झालं तर हे सध्या तरी शक्य नाही आहे। पण शासनाच्या मनात आलं तर शासन काहीही करू शकतं। मग आता विभागानुसार शिक्षक पदभरती म्हणजे काय, आता आपले विभाग किती आहेत, तिथे विभाग दिलेले आहेत। कोकण आहे, नाशिक आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, अमरावती आहे। मग आता ह्याच्यामधला गैरसमज काय आहे, आता मी कुठे येतो, औरंगाबाद विभागामध्ये येतो। मग मी औरंगाबाद विभागात येतो तर मी फक्त औरंगाबाद विभागाला अप्लाय करू शकतो, हा एक गैरसमज आहे, तो मनातून काढून टाका। जर विभागानुसार शिक्षक पद भरती करायचं ठरवलं तर पवित्र पोर्टलला नोंदणी करताना आपण जी काही सगळी माहिती भरलेली आहे तिथं आपल्याला ऑप्शन दिला जाईल की हे काय एवढे विभाग आहेत, ह्याच्यापैकी तुम्हाला कोणत्या विभागामधून नोकरी करायची आहे याचा सुद्धा पसंतीक्रम दिला जाऊ शकतो। आता जर त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात। आपण फॉर्म भरताना कसं आपण सेंटर निवडतो, आपण ज्या ठिकाणी आहोत तिथलं एक सेंटर निवडतो, पुन्हा दुसरे 2 असे 3 सेंटर निवडीचा आपल्याला चान्स होता। मग तसंच इथं विभागानुसार असू शकतं। आपल्याला पहिला पसंतीक्रम कुठला असू शकतो विभागाचा, आता मग मी औरंगाबाद विभागाचा आहे तर मग मी काय करणार, औरंगाबाद विभागाला पसंतीक्रम देणार किंवा जिथं जास्त जागा आहे त्या विभागाला पसंतीक्रम देणार, हे असं करू शकतात। ना की तुम्ही कुठला तरी एकच विभाग निवडा आणि त्याच विभागामध्ये तुम्हाला नोकरी करायला भेटेल। आत्ता मनामध्ये गैरसमज काय आहे, आपण ज्या विभागात आहोत आपण फक्त तेवढ्यापुरतं लिमिटेड आहोत, तसं काही नाहीये, तसं करता येत नाहीये। आपण
सगळे एज्युकेशन पूर्ण केलेले आहे, परीक्षा दिलेली आहे आणि कोणत्याही विभागामध्ये आपल्याला नोकरी करण्याचा अधिकार आहे। जर विभागानुसार पदभरती झाली तर एवढे विभाग आहेत, ह्या विभागापैकी आपण कुठल्याही ह्याला अप्लाय करू शकतो, ना की आपण ह्या विभागात आहे फक्त तेवढ्यापुरतं लिमिटेड, तसं नाहीये। कुठल्याही विभागामध्ये आपण अप्लाय करू शकतो आणि त्या ठिकाणी जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत, जे सरकारी असो, खाजगी असो, अनुदानित असो, विनाअनुदानित असो, तेवढ्या कुठल्याही शाळेमध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते। हे आहे विभागानुसार पदभरती। आणि ह्याच्यामधला आणखीन एक मुद्दा काय आहे, एकदा का तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या विभागामध्ये लागलात तर रिटायरमेंट होजेपर्यंत तुम्ही त्या विभागाच्या बाहेर तुम्हाला बदली करून भेटणार नाही। म्हणजे जो विभागामध्ये तुम्ही नोकरीला लागला आहात त्याच विभागामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये तुमची बदली होऊ शकते। बस एवढंच आहे। एवढे दोन साधे सरळ मुद्दे आहेत, पण त्याला एवढे मोठे फाटे फोडलेले आहेत। फाटा काय फोडला होता, आपण कुठल्या तरी फक्त एकाच विभागाला अप्लाय करू शकतो, ते खरं आहे, पण तुम्ही ज्या विभागात आहे त्या विभागाने तुम्ही कुठल्याही विभागाला अप्लाय करू शकतो। आता जर विभागानुसार पदभरती झाली किंवा घ्यायचं ठरवलं तर याचे फायदे आणि तोटे काय असतात ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। मग आता फायदा काय आहे माहिती आहे का, हे जे काही शासन धोरण राबवायचं ठरवलेलं आहे, मग असा फायदा काय आहे, तर सर्वात महत्त्वाचा फायदा काय आहे, आपण ज्या विभागात राहतो आपल्याला त्या विभागामध्ये नोकरी करण्याचा अधिकार किंवा आपल्याला चान्स भेटू शकतो। हा त्यांचा असा विचार आहे। हा विचार त्यांना कशासाठी आला, कारण हा जो आहे ना बदली जी प्रक्रिया असते ती खूप किचकट असते, दरवर्षी बदली प्रक्रिया चालत असते, हे वर्षानुवर्ष चालत असते। आता कसं आहे, आपण एकदा का नोकरीला लागलो, ज्या विभागामध्ये समजा किंवा ज्या जिल्ह्यामध्ये नोकरीला लागलो त्या जिल्ह्यातून आपली ही बदली लवकर होत नाही। ही खूप प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा लागल्या बदली होत नाही। ह्याच्यामध्ये सेवा ज्येष्ठता असते, त्यानुसार बदली होते, अगोदर वरचे बदली होते, पुन्हा नंतरचे लागलेले शिक्षक आहेत त्यांची बदली होते। आता एक साधं उदाहरण देतो, आता याचं तुम्हाला एक बदलीचं साधं सरळ उदाहरण देतो। ज्यावेळेस 2008ला पहिल्यांदा CET नामक परीक्षा झाली होती, CET मार्फत शिक्षकांची पदभरती झाली होती, त्यावेळेस माझ्या भैयानं सुद्धा दिली होती परीक्षा। त्यावेळेस परीक्षा दिली, त्याचा नंबर औरंगाबादमध्ये लागला, सध्याचं छत्रपती संभाजीनगर हे ते लागला। आणि मग आता 2008ला लागला आणि 2008 पासून आता 2023 आहे, तो आणखीन सुद्धा तिथंच आहे औरंगाबाद आणि सध्याचं छत्रपती संभाजीनगर, त्याच्यामध्येच तो फिरत आहे। पहिल्यांदा कुठं होता, कन्नड तालुक्यामध्ये शेलगावमध्ये, पुन्हा त्याची बदली कुठं झाली, शिल्लोडमध्ये, आता कुठं आला, पाचोडमध्ये, तो आणखीन औरंगाबाद जिल्ह्यामध्येच फिरत आहे, औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर आलेला नाहीये। मग आता तो इथं लातूरला येईल का नाही हे आणखीनही नाही काही सांगता येत नाही, कारण एकदा का शिक्षक लागला तर ती जागा कमी झाल्याशिवाय आणि त्यातल्या त्यात प्रवर्गानुसार कमी झाल्याशिवाय जाता येत नाही। आता तो आहे ओपनमध्ये येतो, मग आता त्या ठिकाणी लातूरची जर ओपनची जागा कमी झाली तर मग सेवा ज्येष्ठतेनुसार त्या ठिकाणी अगोदर ओपनवाल्याचा नंबर लागणार, मग त्यानंतर नंतरचे विचार केले जर जागा कमी झाली तरच बदली होत असते, मग सहसा लवकर बदली होत नाहीये। हे सगळं जागेवर डिपेंड असतं आणि आपण आपलं घर सोडून दुसरीकडे नोकरी करायला जातो आणि आपली पूर्ण नोकरी तिथंच जाते। ह्यासाठी असा विचार केला की विभागानुसार पदभरती केलं तर काय होऊ शकतं किंवा केलं तर चांगलं आहे का, असा विचार आला आपल्या शिक्षण मंत्र्यांना, त्यामुळे त्यांनी तो मुद्दा मांडला होता। बदली झालं, दुसरं आहे समाधान। समाधान काय आहे की बाबा आपण आपल्या विभागात आहोत आणि आपल्या विभागामध्येच आपली बदली होऊ शकते। आता आपला विभाग म्हणजे आता जो काही आमचा औरंगाबाद विभाग आहे, मग त्याच्यामध्ये जे काही 8 जिल्ह्यामध्ये आहेत, मी त्या 8 जिल्ह्यामध्ये फिरणार, 8 जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही, दुसऱ्या विभागामध्ये जाणार नाही, मी माझा विभाग सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही, हे माझ्या घरापासून विभाग जवळ पडतो, हे समाधान आहे फक्त। पण सध्याचं समाधान कसं आहे माहिती आहे का, एकतर नोकरी भेटत नाहीये, आत्ताचे सर्वजण कसं आहेत, नोकरी कुठं का भेटना हे नोकरी घ्यायला तयार आहेत, हे तसं आहे। पण आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त तोटे खूप आहेत। विभागानुसार पदभरतीचा फायदे तर आपण पाहिले, पण तोटे काय आहेत, तोटे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। आपला खायचा तो तोटा नाही, हे वेगळे तोटे।
तोटा काय आहे तर पहिल्यांदा काय आहे, नोंदणी निवड. आता ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू, रजिस्ट्रेशन केल्यानंतर विभाग निवडायचं तिथं स्वतंत्र दिलं जाईल. जर झालं तर, आत्ता सांगतोय जर झालं तर, ह्याच्यामध्ये होईल न होईल शाश्वती नाहीये. शासन कधी काय करेल काही सांगता येत नाहीये, पण शक्यता तर नसल्यास जमा आहे. पण हे याची माहिती सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. मग आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं, मग आपल्याला तिथं निवडीचं स्वातंत्र्य दिलं जाईल. हे बघा असे अमुक एवढे विभाग आहेत, ह्या विभागामध्ये तुम्हाला कुठल्या विभागामध्ये नोकरी करायची आहे. मग आता इथं पहिला मुद्दा असा होतो कुठल्या विभागात नोकरी करायचं. मग सगळेजण काय करणार माहिती आहे का, इथं काय होऊ शकतं, एकदा का आपण कुठला तरी विभाग निवडला तर आपली नोकरी ही फक्त त्या विभागातील जेवढे जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके, जेवढ्या शाळा सरकारी असो किंवा खाजगी असो, त्या सगळ्या शाळा पाहणी करणार. त्या शाळेमध्ये आपल्या प्रवर्गानुसार आपल्या विषयानुसार जागा शिल्लक आहेत का नाहीत हे सुद्धा तपासून पाहणारच की हो विद्यार्थी. मग हे तपासून पाहिल्यानंतर मग जर आता समजा मी ओपनमध्ये मोडतो आणि माझा इंग्लिश विषय आहे, मग मी औरंगाबाद विभाग आहे, मग मी औरंगाबाद विभाग निवडायचं ठरवलं. पण औरंगाबाद विभागामध्ये माझ्यासाठी ओपन किंवा EWS या प्रवर्गासाठी इंग्लिश विषयाचा जागा शिल्लक नसतील तर मी हा विभाग निवडेल का, तर मी हा विभाग बिलकुल निवडणार नाहीये. समजा असतील जागा इथं 50 जागा जरी आल्या तर मी हा विभाग निवडेल का, 50 जागा फक्त ओपनसाठी, पण हा विभाग निवडेल का नाही, कारण जागा कमी आहेत, लागण्याची शक्यता कमी आहे. म्हणून मी दुसरा विभाग निवडेल. दुसऱ्या विभागामध्ये जिथं जास्त जागा आहेत ओपनवाल्यांच्या त्यातल्या त्यात इंग्लिश या विषयाचा, मग मी तो विभाग निवडण्यासाठी प्रेफरन्स देईल आणि मग पुन्हा सही करेल की तिथं जर काय एकदा नोकरी लागली तर त्या विभागाच्या बाहेर मला येता येणार नाही, हे असं आहे. मग आता इथं काय होतं, फक्त एकदा का आपण पवित्र पोर्टलला नोंदणी केली आणि आपण आपला विभाग कुठला पाहिजे ते जर ठरवलं, मी औरंगाबाद विभाग ठरवलं, तर माझ्यासाठी फक्त एज्युकेशननुसार आणि शैक्षणिक अर्थाचे काय आपलं पात्रता आहे सगळं ह्याच्यानुसार आणि फक्त औरंगाबाद विभागाच्याच मला जागा येतील. मी काय एकदा औरंगाबाद विभाग निवडलं, मग औरंगाबाद विभागामध्ये किती 8 जिल्हे आहेत, 8 जिल्ह्यांतर्गत जेवढे तालुके, त्या तालुक्यांतर्गत जेवढ्या शाळा सरकारी असो खाजगी असो अनुदानित असो विनाअनुदानित असो, मग त्या शाळेपैकी मी ज्या विषयाला बसतोय तेवढ्याच जागेचे प्रेफरन्स मला येतील. हे झालं लिमिटेशन. हिथं लिमिटेशन येतं. पण डायरेक्ट जर असं विभागानुसार भरती नसेल, माझ्या शिक्षणानुसार माझ्या विषयानुसार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत, जेवढ्या काही शिल्लक आहेत त्या मला तिथं प्रेफरन्स म्हणून येऊ शकतात अख्ख्या महाराष्ट्रातील. पण विभागानुसार जर निवडलं तर मी फक्त त्या विभागापुरतं मर्यादित राहू शकतो. हे आहे रियालिटी. मग आता त्या विभागामध्ये जागा असतील नसतील ते आपलं नशीब असू शकतो, कारण आणखीन किती जागा येणार आहेत, कोणत्या विभाग म्हणजे कुठल्या जागा कशासाठी शिल्लक आहेत आणखी स्पष्ट केलं नाहीये. ह्या जागा स्पष्ट होणं कधीही खूप चांगलं असतं. जर असं करायचं ठरवलं तर हे आपल्याला जागा कळणं गरजेचं आहे, मग आपल्याला सोपं पडू शकतं. हा सर्वात महत्त्वाचा तोटा आहे. आपल्याला जेवढ्या काही अख्ख्या महाराष्ट्राच्या शाळा येणार होत्या त्या येणार नाहीत. आपल्याला फक्त लिमिटेशन राहतं आपल्या विभागापुरतं. ती पण आता जर आपल्या विभागासाठी त्या विषयासाठी जागाच नसेल तर, आपण निवडलं विभाग आणि त्याच्यामध्ये जागा शिल्लक नसेल तर हा तोटा होऊ शकतो. हे आहे रियालिटी. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन काय होऊ शकतं, आता सगळेजण म्हणतात की कोकणात जागा जास्त आहेत आणि त्यामुळे तिथले स्थानिक आंदोलन करत आहेत. आंदोलन का करत आहेत, स्थानिकांना आरक्षण द्या. मग आरक्षण का करतात, काही जण आता सगळेजण जर विभागानुसार करायचं ठरवलं तर कोकणात जागा जास्त आहेत म्हणून सगळेजण तिकडे जास्त अप्लाय करायला जाणार, तिकडलं मेरिट वाढू शकतो. मग त्यासाठी ते तिथं आरक्षण मागतायत, पण ते आरक्षण ते तसं देता येत नाही, होत पण नाहीये. हे कशा थोड्याशा किचकट गोष्टी आहेत. हे त्यांना करायला सोपं वाटतं पण पुन्हा नंतर अवघड आपल्यालाच जाणार आहे. एक विद्यार्थी म्हणून आपल्याला नोकरी करायची म्हणून हे आपल्याला अवघड जातं. आपल्याला ठीक आहे आपण आपल्या विभागामध्ये नोकरी म्हणून लागू शकतो, हे आपल्यालाच तेवढ्यापुरतं समाधान वाटतं, पण जागांचं लिमिटेशन येऊ शकतं. एकदा का आपण त्या ठिकाणी नोकरीला लागलो, विभाग सोडता येत नाही, त्या विभागातच राहिलं ते जाऊ द्या हो. आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊन नोकरी करायला तयार आहोत, पण आपल्याला एकच विभाग निवडायचं स्वतंत्र दिलं आणि आपल्या प्रवर्गानुसार आपल्या विषयानुसार त्या विभागातील जागा कमी आल्या आणि मेरिट जास्त लागलं तर हे असं होऊ शकतं. कारण सद्यस्थिती ही आहे
की प्रत्येक विभागामध्ये सारख्याच जागा शिल्लक आहेत असं नाहीये, ही पण एक समजून घ्या। आता हे कसं आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या, एकदा का जागा आल्या कोणत्या विभागात कुठल्या कुठल्या तालुक्यात कुठल्या गावात कशा कशा जागा शिल्लक आहेत हे का एकदम कळालं तर तवा समजून जाते की बाबा खरंच ह्या ठिकाणी जागा आहे की नाही, तिथं जागा आहे का नाही। एवढ्या सगळ्या भरमसाठ 30,000 जागा येणार आहेत, पण ह्या सगळ्या 30,000 जागा वेगवेगळ्या ठिकाणून येणार आहेत, पण सगळीकडे सारख्या येणार आहेत का नाही। प्रत्येक प्रवर्गानुसार विषयानुसार वेगवेगळ्या रकमी आहेत। त्यामध्ये मराठी मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे, उर्दू मीडियम आहे, आणखीन पुन्हा ते बंगालीवाले सुद्धा आहेत, खूप वेगवेगळं आहे। त्या जागांचा ॲक्च्युअल आकडा फिगर करणं सुद्धा खूप गरजेचं असतं। मग आता कमतरता काही ठिकाणी जागा भरपूर आहेत, तिथं शिक्षक जायला तयार राहत नाहीत। मग आता ते तिथले स्थान की तिथल्या जिल्ह्यातले किंवा तिथल्या विभागातले त्यांच्यासाठी फायदा होऊ शकतं। पण समजा एखाद्या विभागामध्ये जागा शिल्लक नसतील तर तिथं अवघड होऊन जातं, तेवढ्या पुरतं लिमिटेड येऊन जातं। आणि काही जिल्ह्यामध्ये किंवा काही विभागानुसार विषयानुसार जागाच नाही आहेत, तिथं सगळ्या जागा फुल आहेत। आणि काही संस्थेवाले कसे आहेत, त्यांच्या ज्या ॲक्च्युअल जागा आहेत त्यांनी ते दाखवलेले नाही आहेत किंवा ते त्यांनी दिलेले नाही। आणि आता आपण ज्यावेळेस कुठलं तरी सेंटर वगैरे निवडतो, फॉर्म वगैरे भरताना की मला ह्या सेंटरवर परीक्षा द्यायला, जर विभागानुसार पद भरती करायचं ठरवलं तर ते असं जर विभाग दिले तर आपल्याला सोपं जाऊ शकतं। हे विभाग आहेत, पसंतीक्रम लावा ह्याचा सुद्धा तुम्ही। आपण आता आपल्याला प्रेफरन्स येणार आहे शाळेचे प्रेफरन्स आल्यावर सुद्धा आपण पसंतीक्रम लावतो ना, ही शाळा 1 नंबरला, ती शाळा 2 नंबरला, मला इथं नोकरी करायला आवडेल, मला तिथं नोकरी करायला आवडेल। जर तसं झालं तर ह्याचा सुद्धा प्रेफरन्स क्रम दिला तर चांगला आहे, म्हणजे ह्याच्यावर म्हणजे ह्या गोष्टीवर सुद्धा जास्त वादविवाद होणार नाहीये। पण माझं एक प्रामाणिक मत आहे, हे असलं नकोच असायला पाहिजे। आपलं शिक्षण आहे, जेवढं काय झालेलं आहे तेवढं पवित्र पोर्टलला नोंदणी केलं, आपल्या शिक्षणानुसार पात्रतेनुसार बरोबर अख्ख्या महाराष्ट्रातील शाळा येतात, त्यानुसार पसंतीक्रम लागणं, कुठल्या का कानाकोपऱ्यात नोकरी लागणं हे महत्त्वाचं आहे, ना की विभागानुसार मला जवळच पडेल हेच पडेल हे महत्त्वाचं नाहीये। नोकरी लागणं महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठं का लागणं हो हे लागणं महत्त्वाचं आहे। हे कसं आहे, सगळ्या वादविवादाच्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये जास्त न पडलेलं बरं आहे। आता हे सांगायचं म्हणून मी सांगून टाकलं, मग आता लगेच ह्याचा विचार करत बसणं का, असं झालं तर कसं, तसं झालं तर कसं, ह्या भविष्यातल्या गोष्टी आहेत, हे भविष्यात होतील न होतील माहिती नाही, मग ह्याचा आत्ताच विचार करून काय उपयोग नाहीये। हे अशी प्रक्रिया आहे, होऊ शकतं नाही होऊ शकतं, नाही झालं तर सोनं पे सुहागा आहे, मग झालं तर मग ह्याच्यावर परत आणखीन विरोध होणारच, ह्याच्यावर सुद्धा काही याचिका टाकायला पडणारच। कुठलीही काही शासन नवीन गोष्ट करायची म्हणली की त्याला विरोध होणार, काही जण समर्थन करणार, ह्या गोष्टी घडणारच आहेत, इथून पुढे आणखीन जास्त घडणार आहेत। आत्ताचं कसं झालेलं आहे, खूप संवेदनशील झालेले आहेत लोक, कसं आहे कुठल्याही शब्दाला किंवा कुठल्याही याला एकदम असं मनाला लावून घेत आहेत कुठल्याही गोष्टी, मग काय बोलणं नाही बोलणं हे सुद्धा मग अवघड होऊन गेलेलं आहे। आता हे असं होतं, सांगावं असं वाटलं म्हणून सांगलं, आता हे मी जे सांगितलेलं काही जणांना पटणार नाहीये, लगे कमेंट बॉक्समध्ये थर कमेंट करून टाकतील, चुकीची माहिती देऊ नका हो, चुकीची नाही, असं आहे, होऊ शकतं, असंच आहे, याच्यापेक्षा वेगळं नसतंय। तुम्ही आपल्या मनामध्ये भ्रम काय निर्माण झालेला आहे, विभागानुसार भरती म्हणजे मी ज्या विभागातला आहे फक्त माझा विचार फक्त तेवढ्या विभागापुरता केला जाईल, तसं नाहीये। आपल्याला स्वातंत्र्य दिलं जाईल, कुठलाही विभाग निवडू शकतो, त्या कुठल्याही विभागामध्ये आपण नोकरी करू शकतो, पण ज्या विभागामध्ये नोकरी लागली तो विभाग बदलता येणार नाही, त्याच विभागामध्ये म्हणजे त्याच विभागातील त्याच जिल्ह्यांमधले बदली होईल, तो विभाग सोडून आपल्या दुसऱ्या विभागात जाता येणार नाही, असा साधा सरळ अर्थ होता। याचे वेगवेगळे निष्कर्ष काढले, तर्कवितर्क लावले। आता आणखीन एकदम शेवटी सरळ सांगायचं झालं तर हे जर असं झालं तर ह्याचे तोटा आहे, फायदा काय नाहीये। आत्ताच्या सध्याच्या घडीला काय महत्त्वाचं आहे, आपलं सगळं झालेलं आहे, परीक्षा झालेली आहे, आता जेवढ्या जागा येतील तेवढ्या जास्तीत जास्त येणं आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपल्याला नोकरी लागणं हे महत्त्वाचं आहे। जास्त वादविवाद भांडणं बिंडणं करणं गरजेचं नाहीये आणि हे असं व्हायला कामा नये, हे होऊ पण नये। आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की विभागानुसार पदभरती होऊ नये, जे काही पूर्वीनुसार होत होती केंद्रीय पद्धतीनं, आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राचे कुठलेही प्रेफरन्स येऊ, आपण तिथं जाऊन नोकरी करायला तयार पाहिजे आणि सर्वांनी आता जास्तीत जास्त जागेसाठी लढा दिला पाहिजे, ना की हेच होईले तेच होईले, हे न कोर्टात चालले तर न कोर्टात चालले, असंच होईले, ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत। आपण फक्त फोकस जास्तीत जास्त जागेवर आणि आपली नोकरी कशी पक्की होईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। तर ठीक आहे, मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलेलं आहे।
हे असं आहे. तुम्हाला समजलं असेल, नाही समजलं असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता हे कसं होईल न होईल हे मलाही माहिती नाही आहे, पण मला ह्याच्याबद्दल जेवढं समजतं मी तेवढं सांगितलेलं आहे. कारण आता मी जन्मल्यापासून शिक्षक या परिवारामध्येच वाढलेलो आहे. आमच्या इथले सगळे शिक्षकच आहेत, त्यामुळे ह्याचं थोडं फार तरी माहिती आहे. जेवढी माहिती आहे मी तेवढी सांगितलेली आहे. मग आता ह्याच्यामध्ये चुकीची असेल किंवा तुम्हाला चुकीची वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्याच्यामध्ये कुणाचाही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही आहे. जे माहिती खरी आहे, मला जेवढं काही सांगू वाटलं, जेवढं काय खरं आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बस. आणि आणखीन एक महत्त्वाचं, आपण एक नवीन चॅनल काढलेलं आहे. त्या चॅनलचं नाव आहे टिप्स फॉर TET अपडेट्स. फॉर TET अपडेट्स हे आपण एक नवीन चॅनल काढलेलं आहे. ह्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. ते चॅनल तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता. कारण त्या चॅनलवर आपण ज्या काही रोजच्या घडामोडी आहेत, जे काही अपडेट आहेत, जे काही बातम्या घडत आहेत, जे काही कातरणं वगैरे येणार आहेत ते सत्य आहेत का नाही त्याचं विश्लेषण करून आपण त्या चॅनलवर टाकणार आहोत. कारण हे जे चॅनल आहे आत्ता आपण टिप्स फॉर TETचं, ह्या चॅनलवर मी जास्त वेगळं वेळने घेऊन जाणार नाही. आपलं हे कसं नोट्सच्या हेतून बनवलेलं होतं, योग्य जी माहिती आहे आणि जे TET टेटशी संबंधित आहे तेच हे मी ह्या चॅनलवर ठेवणार आहे. आणि बाकीचा जो फापट पसार आहे किंवा जे वेगवेगळे GR आहेत ते समजून सांगण्यासाठी मी ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे. तर ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. इच्छा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यात काही नाही आहे, ते सगळं तुमच्या मनावर यायला काही पैसे पडत नाही, ते सगळं फ्रीमध्ये आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील.